सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्त प्रबोध. अध्याय 53. एकनाथांवर अवधूत कृपा. माऊलींनो, चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. मागच्या अध्यायाच्या शेवटी जनार्दन पंतांनी दुसऱ्यांदा एकनाथाला श्री सद्गुरू भेटवण्याचा प्रयत्न केला, पण एकनाथ पठाणाचं रूप घेतलेल्या अवधूताला भेटू शकला नाही. त्याचा कृपाप्रसाद स्वीकारू शकला नाही, कारण त्याच्या मनातल्या अज्ञानाचा परिपूर्ण भावपणानं विनाश झालेला नव्हता. भोळा बाबडा असूनही, श्रद्धा असूनही सर्वात्मक परमात्मा बघण्याची कुवत एकनाथात आली नव्हती. त्याच्या या उणिवेचा त्याला तोटा झाला होता. त्याच्या ज्ञानाचा हा पराजय होता. जनार्दन पंतांनी त्याच्या ज्ञानाचा धिक्कार केला, त्याला समज दिली, उपदेश केला आणि पुन्हा कधीतरी अवधूत दर्शन घडवण्याचं आश्वासन दिलं. जपजाप्य तप साधना एकाग्रचित्त होऊन करण्याचा आदेश दिला. एकनाथाला अवधूत दर्शनाचा जणू ध्यास लागला होता. त्याच्या ध्यानीमनी सद्गुरूचं सोज्वळ काशाय वस्त्रधारी रूप नांदत होतं. ती सगुण साकार मूर्ती डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहण्याची आस लागली होती. एक दिवस न राहून तो जनार्दन पंतांना म्हणाला, पंत, आता अधीरल्या मनाला धीर धरवत नाही. मला आता त्या श्री सद्गुरू समर्थांचं दर्शन घडवा, त्याची गाठ घालून द्या. एकनाथांची आस पंतांना जाणवली. ते त्याला घेऊन तीर्थाटनाला निघाले. निघताना त्यांनी नाथाला बजावलं, पुन्हा सांगतो ऐक्या, तुला मी ज्याची पाठ धरीन, ज्याला वंदन करीन, ज्याच्या सोबत राहीन, त्याला तू वंदन कर, त्याचे पाय धर, त्याला अनन्य भावानं शरण जा. एकनाथानं पंतांच्या म्हणण्याला होकार भरला आणि गुरुशिष्य जंगल तुडवू लागले. इतक्यात एक मलंग समोरून येताना पंतांना दिसला. त्याचा वेश सगळा मुसलमानी पद्धतीचा होता. डोक्यावर कबरी होती, गळ्यात कफनी होती, लुंगी नेसली होती, हातात सैली कटोरा होता, काखेत झोळी होती, मोरपिसांचा कुंचा होता, खांद्यावर फावडं होतं, पायात पादुका होत्या, बस्ताबंद नेटका बांधला होता. त्याचे नेत्र आरक्त विशाल होते, रंग श्वेत होता, कांती तेजस्वी होती, वर्ण तेजाळ उग्र होता. असा तो मलंग समोर येताच जनार्दन पंतांनी त्याला मनोभावे नमस्कार केला. यवनी भाषेत तो मलंग जनार्दन पंतांशी बोलला आणि त्यानं पंतांना आपल्या हृदयाशी धरलं. दोघंही एका झाडाखाली बसले, एकमेकांशी गुजगोष्टी करू लागले. मलंगानं आपल्या झोळीतून न्याहारी काढली आणि पंतांसह तो भोजनाला बसला. एकनाथाला तो वर्णसंकर सहन होईना. त्याचं उष्ट पंत खात आहेत ही कल्पना त्याला रुचेना. तो दूर बाजूला उभा राहून ते सारं दृश्य पाहत होता. जनार्दन पंतांना श्री सद्गुरू अवधूतांनी विचारलं, कोण आहे हा? त्यालाही बोलव प्रसाद खायला. आपल्या पंक्तीला बसून तोही भोजनाचा लाभ घेईल. सद्गुरूनं असं सांगताच जनार्दन पंतांनी नाथाला खुणावलं आणि मागच्या प्रसंगाची आठवण देत सांगितलं, मनातला भेदाभेद टाळून प्रसाद घ्यायला त्वरित ये. नि या अवधूत योगी राण्याच्या पायावर प्रेमानं डोकं ठेव, त्याला अनन्य भावानं शरण जा, विपरीत भावनेचा त्याग कर. सद्गुरूचे हे परवलीचे शब्द ऐकून भीतच एकनाथ जवळ येऊन उभा राहिला. त्या मलंगाच्या पानात जेवायला बसला नाही. आर्जवी स्वरात त्यानं फक्त पंतांना विनंती केली, आपला प्रसाद मला द्यावा. आपल्या वाचून माझे लाड कोण पुरवणार आहे? कनवाळू जनार्दन पंतांनी आपल्या पुढ्यातले घास त्याच्या हातावर ठेवले. नाथानं ते तोंडात घालण्याऐवजी गुंडाळून ठेवले. वस्त्रात गुंडाळलेला प्रसाद घेऊन तो दूर जाऊन बसला. पंतांचं व मलंगाचं भोजन संपल्यावर मलंगानं आनंदानं ढेकर दिला. तो तृप्त झाला, समाधानानं फुलला. बोलता बोलता एकनाथाकडे बोट दाखवून त्यानं पंतांना विचारलं, हे मूल कुणाचं? याचा वर्ण कोणता? नाव काय? दत्तात्रेयानं हे विचारताच पंतांनी उत्तर दिलं, हा ऋग्वेदी ब्राह्मण आहे. याचं नाव एकनाथ. हा अतिशय भाविक, श्रद्धाळू आणि प्रेमळ आहे. बालपणापासून माझ्याजवळ राहून हा दिवस रात्र माझी सेवा करतो. कामकाजात मला तत्परतेनं मदत करतो. तो मनानं निर्लोभी, निरासक्त, उदास आहे. त्याची ही वृत्ती पाहून त्याच्यावर दया करावी, त्याला आपण अनुग्रह द्यावा असं मला फार वाटतं. पण त्याचं अज्ञान त्याच्या आड येत आहे. आपल्याला पाहून तो दूरच पळतो आहे. 2 वेळा त्यानं आपल्या दर्शन लाभाची संधी हुकवली, पण आता आपल्याला माझी नम्र विनंती की त्याच्यावर आपण अनुग्रह करावा, त्याचं अज्ञान नाहीसं करावं, त्याला अद्वयत्वाची, अभेदत्वाची जाणीव द्यावीत.
पंतांचं हे बोलणं संपतं न संपतं तोच एकनाथ धावत आलेनी त्यांनी त्या मलंगाच्या पायावर अनन्य शरण भावानं डोकं टेकलं. चित्त एकलय केलं. कितीतरी दिवसांची आस आज पुरी झाली होती. एकनाथाला दत्तात्रेय भेटले होते. श्री सद्गुरु दत्तात्रेयांनी नाथाला आशीर्वाद दिला. तुझ्या हातून समाजसेवेचं उदंड कार्य घडेल. तुला ऋषिकेशी प्रसन्न होईल. तो तुझे सर्व मनोरथ पुरविल. श्रीमद भागवताचा 11 स्कंद व्यासाप्रमाणे तू ओविबद्ध करशील. वेदशास्त्र पारंगत होशील. त्या 11 स्कंद पुराणात प्राकृतातून टीका रचशील. वाल्मिकीसारखा प्राकृतात भावार्थ रामायण रचशील. तू रचलेल्या अभंग पदांना तर तोड राहणार नाही. आपल्या अवीट रसभरीत वाणीना हा सर्वांना प्रिय होईल. चक्रपाणीयाचा सदैव पाठीराखा होईल. याची कीर्ती त्रिभुवनात गाजेल. खरं तर हा ईश्वराचाच अवतार आहे, पण मनुष्य रूपात प्रगटला आहे. जनार्दना, तुझ्यासारखा थोर तूच की. तुला हे एकनाथासारखं रत्न लाभलं, तू याचा प्रतिपाळ कर. याला ज्ञान दे. तू एकनाथाचा सद्गुरू आहेस. माझी त्याच्यावर अखंड कृपा आहेच आणि पुढेही राहील. फक्त तूच अधिकारी म्हणून त्याच्या जवळचं अध्यात्म ज्ञान, गुह्य ज्ञान त्याला दे. परमार्थ मार्गाचा त्याला अधिकारी बनव. असं म्हणून दत्तात्रेय गुप्त झाले. गुप्त होताना त्यांनी जनार्दन पंतापाशी विडा दिला. पंतांनी त्यातला एक घास एकनाथाच्या मुखात घातला आणि ते दोघं स्वगृही परतले. घरी आल्यानंतर एकनाथानं पंतापाशी हट्ट धरला की अध्यात्म ज्ञानाचं विवरण करा, कुंडलिनी जागृत करून द्या. एकनाथाचा हट्ट मान्य करून पंतांनी श्री दत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार एकनाथाला सर्व गुह्य ज्ञान उकलवून दाखवले. त्याच्यावर अनुग्रह केला आणि त्याला देवगडावरल्या एका पर्वतावर अनुष्ठानास बसण्याची आज्ञा केली. पूर्वी याच ठिकाणी मार्कंडेय ऋषींनी तप केलं होतं. तप करण्यासाठी हे अतिशय उत्तम स्थळ होतं. देवगड पर्वतावरल्या एका गुहेत जनार्दन पंतांचा आशीर्वाद घेऊन एकनाथ अनुष्ठानाला बसला. ऊन, वारा, पाऊस, थंडी या कशाची पर्वा न करता भूक, तहान, झोप या सर्व गोष्टींचा त्याग करून त्यानं अनुष्ठानाला प्रारंभ केला. ती साधना तो एक निष्ठेनं अनन्य भावानं करू लागला. एकनाथ एकाग्र चित्त होऊन साधन करीत असताना एक विशाल फणीचा नाग नाथाला वेढा घालून बसत असे आणि आपल्या फडेनं नाथाच्या डोक्यावर सावली धरत असे. नाथाला या गोष्टीची जरा सुद्धा जाणीव नव्हती. तो आपल्या तपसाधनेत दंग असे. साऱ्या जाणीवा त्या परब्रह्माच्या ठिकाणी केंद्रित झालेल्या असल्यानं त्याला बाह्य जगाचा पूर्णपणे विसर पडलेला असे. पण एकनाथाची मनोभावे सेवा करणारा एक शेतकरी रोज एकनाथासाठी दूध घेऊन येत असे. एक दिवस काय झालं, शेतकऱ्याला नेहमीच्या वेळेपेक्षा दूध घेऊन यायला उशीर झाला. नाथ ध्यानमग्न होते. नेहमीप्रमाणे तो नाग आपला फणा पसरून नाथांच्या डोक्यावर छाया धरून त्यांना वेटोळ घालून बसला होता. त्या भल्या थोरल्या नागानं नाथांना वेटोळा घातल्याचं पाहून शेतकऱ्यांचं धाबं दणाणलं. तो भयानं जोरात किंचाळला. नागाला हाकलून देण्याचा प्रयत्न करू लागला, पण नाग काही जागचा हालेना. नाथही आपल्या समाधीत लीन झाला होता. त्याला काय घडतं आहे, काय होतं आहे या कशाचंच भान नव्हतं. नाथाची समाधी उतरताच तो नाग आपोआप खाली उतरला आणि शांतपणे निघून गेला. शेतकऱ्यानं येऊन नाथांच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांना सारी हकीकत सांगितली. ती नागकथा ऐकून नाथांनाही आश्चर्य वाटलं. त्यानं गरुडाची प्रार्थना केली. गरुड साक्षात त्यांच्यापुढे हजर झाला. गरुडानं नाथाला आलिंगन दिलं. गरुड ध्वजाचं दर्शन त्या शेतकऱ्यालाही झालं. तो मनोमन सुखावला, धन्य झाला. एकनाथाला आणि गरुड ध्वजाला वंदन करून तो आपल्या घरी गेला. प्रत्यक्ष ऋषिकेशी एकनाथापुढे प्रगट झाले आणि म्हणाले, नाथा, मीच तुझ्यावर नागरूपानं फणा धरून उभा होतो. तुला सर्व प्रकारे सहाय्य करायला मी सदैव तुझ्यासोबत आहे, हे लक्षात ठेव. जनार्दन पंतांनी एकनाथाला सांगितलं होतं की काही विशेष असं घडलं, साक्षात्काराचा लाभ झाला तरच मला सांगायला ये. ऋषिकेशीची नि गरुड ध्वजाची भेट होणं हा अलभ्य लाभ होता. तो अनुभव सद्गुरूला सांगितल्या वाचून त्याला चैन पडेना. तो धावत पळत वेगानं जनार्दन पंतांकडे आला. सगळी हकीकत त्यानं सद्गुरूला निवेदन केली. सद्गुरू जनार्दन पंत ही ती घटना ऐकून संतोषले. नाथाची तपश्चर्या पूर्ण झाली होती. त्याला जनार्दन पंतांनी तीर्थाटन करायची आज्ञा दिली. सर्व यात्रा करून यायला सांगितल्या. पंतांची ती आज्ञा शिरसावंद्य मानून एकनाथ चारीधाम यात्रेला निघाला. मजल दर मजल करीत सर्व स्थान हिंडला.
इतक्यात इकडे एकनाथाचा पिता जनार्दन पंतांकडे आला. त्यानं पंतांना भेटला. दीनवानेपणानं त्यांना म्हणाला, पंत, आम्हाला असं कळलं की एकनाथ आपल्याजवळ राहतो. आपणच त्याला शिकवलं, ज्ञानी केलं, पण आमची अशी नम्र विनंती आहे की आम्ही फार थकलो आहोत, म्हातारे झालो आहोत. आमची वृद्धपणाची काठी आमच्याजवळ असावी असं फार वाटतं आहे. आपल्या पायाशी एवढीच कळकळीची विनंती आहे की त्याला आमच्या घरी पाठवावं. त्या वृद्ध पित्याच्या विनंतीनं पंतांचा जीव गलबलला. त्यांनी एकनाथाच्या नावाचं आज्ञापत्र त्या वृद्धाला लिहून दिलं आणि आश्वासन दिलं की आधी एकनाथ इथं आला तर त्याला तुमच्याकडेच सर्वप्रथम धाडीन. एकनाथाचा वृद्ध पिता ते आज्ञापत्र घेऊन गावोगाव हिंडत आपल्या लेकाला शोधित फिरत होता. थकून भागून शेवटी तो आपल्या गावी येऊन राहिला. प्रतिष्ठानाला आपल्या मुलाचे केव्हा पाय लागतात हे बघू लागला आणि काय आश्चर्य, सर्व तीर्थयात्रा संपवून एकनाथाही प्रतिष्ठानालाच आला. तेव्हा त्याला आधी न कळवता त्याचा वृद्ध पिता त्याच्या पुढ्यात येऊन म्हणाला, नाथ, आपल्या गुरुचं हे आज्ञापत्र ते वाचा आणि आपल्या मनाला येईल ते करा. आपल्या सद्गुरूचं आज्ञापत्र वाचून आणि आपल्या वडिलांची आपल्यावरची माया बघून एकनाथ कळवळला आणि गुरु आज्ञेनुसार त्यानं आपलं बिऱ्हाड तिथंच मांडलं. वृद्ध माता पित्यांची तो मनोभावाने सेवा करायचा. कथा, कीर्तन, जपजाप्य ही सारी कर्म गुरुनं सांगितल्याप्रमाणे करायचा. नित्य नैमित्तिक कर्म करत असतानाही परमेश्वराचं स्मरण त्याच्या हातून सदोतीत होत असे. त्याचा दिनक्रम सद्गुरुगृही होता तसाच अव्याहत आपल्या घरीही चालू होता. प्रभात काळी तो सर्व स्वतःची कर्म आचरत असे. मग सर्वेश्वराचे भजन, पूजन, तृतीय प्रहरी पुराण सांगत असे व रात्री स्वच्छंद मनानं भजन करीत असे. या प्रकारे त्याचा दिवस जात असे. कीर्तन करताना एकनाथाच्या साथीला कोणी नसे. तो मोठ्या रसाळ वाणीनं कीर्तन करीत असे. ऐकायला येणारे श्रोते कीर्तन रंगात बुडून जात असत. पैठणात एकनाथ अतिशय सज्जन, भगवत भक्त परायण समजले जात. आता एकनाथ हा केवळ जनार्दन पंतांचाच शिष्य राहिला नव्हता, तर ते रंजल्या गांजल्या दीन दुबळ्या सांसारिकांना दिलासा देणारे, पारमार्थाकडे नेणारे अनाथांचे नाथ बनले होते. अशा नेमस्त साधक तपस्वी एकनाथांच्या कीर्तनाला प्रत्यक्ष रुक्मिणीपती एका ब्राह्मणाच्या वेशात पुराण ऐकायला येत. हा ब्राह्मण नित्यनेमानं कीर्तन ऐकायला येत असे. एक दिवस नाथांच्या पाहुण्यात हा तरुण रसिक श्रोता आला. नाथांनी त्याला विचारलं, तू कोण, कुठून आलास? तेव्हा त्या ब्राह्मणानं उत्तर दिलं, नाथ, माझं नाव केशव. मला कोणी नाही, मी एकटा आहे. आपली कीर्ती ऐकून आपल्या पायाशी आलो आहे. माझी पैसा मिळवण्याची इच्छा नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या खाण्यापिण्यावर माझी आसक्ती नाही. टिचभर खळगी भरायला गोळाभर अन्न मिळो अगर न मिळो मला त्याची क्षिती नसते. आपल्यासारख्या वैष्णव भक्ताची सेवा करायला मला मिळाली तर मी माझं भाग्य समजेन. आपण कृपा करून मला आपल्या घरी आश्रय द्या. अशी नम्र विनंती केशवानं एकनाथांना केली. एकनाथांनीही केशवाची विनंती मान्य केली आणि त्या दिवसापासून केशव साक्षात श्रीकृष्ण परमात्मा एकनाथांकडे राहू लागला. एकनाथ कीर्तन करीत तेव्हा त्यांच्या मागे त्यांच्या साथीला केशव उभा राही त्यांच्या असुरांना साथ देई. त्यामुळे कीर्तनाला अधिकच रंगत चढत असे. नाथाच्या कीर्तन पुरण कथनाची कीर्ती दूरवर पसरली होती. नाथांच्या श्रोत्यांमध्ये वैदिक, शास्त्री, पंडितापासून ते अगदी खालच्या थरातील परमार्थ इच्छुकापर्यंत सारे जण होते. अशाच एका कृष्ण जयंतीला नाथांनी आपल्या सद्गुरूला जनार्दन पंतांना जन्म सोहळ्यासाठी बोलावून घेतलं. पंतही त्यासाठी आले. प्रतिपदेपासून नित्यनेमाने कथा कीर्तन सुरू झालं. अष्टमीला जन्म निरूपण केलं. तो सोहळा पाहून सारे थक्क झाले. नवमीला पारणं फेडलं. सगळ्यांना प्रसादाला बोलवलं. प्रसाद सेवून अवघे प्रतिष्ठानवासी तृप्त झाले. रात्री कीर्तन रंगात बुडून गेले. दशमीला काला केला. प्रसाद म्हणून सगळ्या गोपालांना दही व लाह्या वाटल्या. हंड्या फोडून आनंदोत्सव साजरा केला. एकादशीला छबिना काढून देवरांना मिरवून आणायला पायघड्या घालून त्याची पूजा केली. द्वादशीला ब्राह्मण भोजन घालून ब्राह्मणांना तृप्त केलं. रात्री ललिताची सोय केली. त्रयोदशीला या साऱ्या उत्साही सोहळ्याची सांगता करून जनार्दन पंत निघाले. तेव्हा एकनाथांच्या वृद्ध पित्यानं पुन्हा येऊन
पंतांचे पाय धरले आणि त्यांना विनंती केली, आता माझ्या बाळाला गृहस्थाश्रम स्वीकारायला सांगून कुळविस्तार करायची आज्ञा द्यावी. एकनाथांच्या वडिलांची विनंती जनार्दन पंतांना पटली. त्यांनी एकनाथांना लग्न करायची आज्ञा दिली आणि ते देवगडला निघून गेले. सद्गुरु कृपेनं नाथांना गिरिजा नावाची अतिशय सुशील सोज्वळ पत्नी मिळाली. ती त्यांना सर्व तऱ्हेनं सहाय्य करू लागली. आल्या गेल्या अतिथी अभाग्यतांची मनोभावे सेवा करू लागली. पतिव्रता धर्मानं वागू लागली. असेच भराभर दिवस जात होते. एक दिवस कर्नाटक देशातून श्री पांडुरंगाची मूर्ती घेऊन एक गृहस्थ एकनाथांपाशी आला. एकनाथांच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाला, नाथ, पांडुरंगानं स्वप्नात येऊन मला दृष्टांत दिला की जा प्रतिष्ठानाला जाऊन एकनाथांच्या स्वाधीन मला कर, तो माझी प्रतिष्ठा करेल. त्या गृहस्थाचं बोलणं ऐकून नाथांना आनंद झाला. त्यांनी एका भव्य मंदिर बांधून पांडुरंगाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तो सोहळा पाहून त्या गृहस्थानं रुक्मिणीची मूर्तीही घडवून आणली आणि दोन्ही मूर्तींचा विवाह सोहळाही पार पाडला. अशा प्रकारे विविध तऱ्हेचे सोहळे नाथांच्या घरी पार पडत होते आणि आनंद उत्साह द्विगुणित करीत होते. सतत 12 वर्ष श्रीहरी नाथांच्या घरी त्यांची सेवा करत होता, त्यांची साथ संगत करत होता. एकदा पंढरपूर क्षेत्री एका ब्राह्मणानं श्री पांडुरंगाचं दर्शन घडावं म्हणून अनुष्ठानाला सुरुवात केली. तेव्हा त्याला देवीनं दृष्टांत देऊन सांगितलं की तुला इथं श्रीहरी भेटणार नाहीत. ते पैठणला एकनाथांच्या घरी ब्राह्मण वेशात गेली 12 वर्ष वास करीत आहेत. त्यांचं तिथलं नाव केशव. एकनाथ जेव्हा कीर्तन करतात तेव्हा केशव हाती टाळ धरून एकनाथांना साथ करतात. तू पैठणला जाऊन श्रीहरीचं दर्शन घे. दृष्टांताप्रमाणे तो ब्राह्मण एकनाथांच्या घरी आतुरल्या मनानं आला आणि एकनाथांना म्हणाला, नाथ, आपल्या घरी जो केशव आहे त्याला बोलवा, त्याला भेटायचंय. नाथांनी केशवाला हाक मारली. केशव येताच त्या ब्राह्मणानं साष्टांग दंडवत घातला आणि श्रीहरीचे घट्ट पाय धरले. दर्शन देण्याची विनंती केली. त्या ब्राह्मणाची विनंती मान्य करून केशव मूर्त रूपात प्रगटले. शंख चक्र गदा पद्मधारी पितांबर नेसलेली सगुण साजेरी मूर्ती त्या ब्राह्मणाच्या समोर उभी राहिली. श्रीहरीनं त्या ब्राह्मणाला वर दिला. त्याच्यावर प्रसन्न होऊन कृपा केली आणि त्याला विचारलं, बाबा रे, इतका दिवस मी इथं सुखात होतो, तू इथं कशासाठी आलास? आता माझे इथले रहिवासीचे दिवस संपले. एकनाथ हे सर्व पाहत होते. त्यांनीही श्रीहरी चरणाला दृढ आलिंगन दिलं. प्रत्यक्ष श्रीहरी आपल्या घरी 12 वर्ष राबत होते हे कळाल्यानंतर त्यांना गहिवरून आलं, गलबलून आलं. त्यांच्याही मस्तकावर वरदहस्त ठेवीत श्रीहरी अंतर्धान पावले. त्यानंतर काही दिवस लोटल्यावर एकनाथाच्या घरी एक सावकार आला. एकनाथाचं बरंचसं कर्ज द्यायचं राहिलं होतं. तो सावकार त्यांना शपथ घालून ते पैसे मागून निघून गेला. नाथांच्या मनाला ते भयंकर लागलं. ते सुन्न झाले, बसल्या जागीच खेळून राहिले. त्यांनी अन्न पाणी वर्ज केलं. नाथांच्या घरी उद्धव नावाचा त्यांचा शिष्य होता. त्यानं हर प्रकारे नाथांचं मन खुलवण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. नाथ बोलेनाथ, हसेनाथ, अन्न पाण्याला स्पर्श करीनाथ. सर्वांना चिंता पडली. शेवटी श्रीहरींनं उद्धवाचं रूप घेतलं आणि ते उद्धव बनून सावकाराकडे गेले. सावकाराचे सर्व पैसे त्यांनी चुकते केले. पैसे देताना श्रीहरी सावकाराला म्हणाला, अरे वान्या, खुशाल तू नाथांना शपथ घालून इकडे डाराडूर झोपलास. तिकडे नाथ उपाशी आहेत, चल उठ, मला पावती दे. श्रीहरींचं उद्धवाचं हे बोलणं ऐकून वाण्याला लाज वाटली. त्यानं रोखा आणून पावती फाडली, खाती भरपाई करून घेतली, द्रव्य मोजून तिजोरीत ठेवला आणि श्रीहरीच्या नावाची पावती उद्धवाच्या स्वाधीन केली. श्रीहरींनी ती पावती नाथांच्या भगवद्गीतेच्या पुस्तकात आणून ठेवली आणि ते गुप्त झाले. सकाळ होताच घाईघाईनं वाणी आला आणि नाथांची क्षमा मागू लागला. नाथ, मी आपला खरा अपराधी आहे. माझ्या शपथेमुळे आपल्याला उपवास घडला. आपण आता उपवास सोडा. रात्रीच येऊन उद्धवजींनी सर्व कर्जाची फेड केली. मी त्या फेडीची लगेच पावती फाडून त्यांच्याजवळ दिली. त्यांनी ती आपल्याला दिली असेलच. आपल्याला मी व्यर्थ त्रास दिला, मला क्षमा करा. वाण्याचे ते शब्द ऐकून उद्धव बुचकळ्यात पडला. त्याला काहीच कळेना. तो रात्री वाण्याकडे गेलाच नव्हता. त्याला नाथांनी विचारलं, उद्धवा, कुठे आहे ती खत पावती? आण.
किती द्रव्याची फेड केलीस? नाथ: खरं म्हणजे मला यातलं काहीच माहीत नाही. मी रात्री वाण्याकडे गेलोच नव्हतो. आपल्या पायाची शपथ, मी सारं सत्य सांगतो आहे. मी याबाबत पूर्ण अज्ञानी आहे. नाथांनी विचार केला की हे त्या सर्वात्मकाशिवाय दुसरं कुणाचंच काम नाही. नाथांना गदगदून आलं. श्रीकृष्ण परमात्मा सदैव त्यांच्या पाठीशी होता. नाथांनी आपल्याकडे पितृतिथीला काही फकीरही बोलवले होते. श्राद्ध करण्यासाठी ब्राह्मणांनाही आमंत्रण होतंच. पण ते फकीर पाहून त्यांचं पित्त खवळलं. त्यांना आपला अपमान झाल्यासारखा वाटला, म्हणून त्यांनी एकनाथांना बजावलं की तुमच्या घरी श्राद्धाला आम्ही येणार नाही. हे फकीरच तुमची पित्र म्हणून जेवतील. एकनाथ सहसा प्रत्युत्तर देत नसत, पण त्या भोंदू भटांना ते शांतपणे म्हणाले, हे फकीर कशाला? ते तर तिन्ही देव होते. त्यांच्या पंक्तीला बसायचं तुमचं भाग्य नव्हतं. आता मी माझ्या खऱ्या-खुऱ्या पितरांना भोजनासाठी निमंत्रण करतो. निमंत्रण मिळताच साक्षात ते हजर होतील. आणि काय आश्चर्य! एकनाथांचे सारे पितर भोजनासाठी येऊन बसले आणि भोजन करून तृप्त झाले. एकनाथांनी मांडलेला पितृयज्ञ पूर्ण झाला होता. एकनाथांची गंमत करायला आलेल्या, फजिती करायला आलेल्या सगळ्या ब्राह्मणांची तोंड पाहण्यासारखी झाली होती. अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील 53वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.